असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञानड़ी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे गोला तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. स्वर्गाचा समय पुरा होताच बळाने बायफोर्स जसे इथे जबरदस्तीने मृत्यू तुम्हाला दिला जाईल, असे जबरदस्तीने तिथून मृत्यू करवून तुम्हाला नरकाचा समय पूर्ण होताच सांगतात चला गाढवाच्या योनीत, गाढवाचा समय पुरा होतात चला कुत्र्याच्या योनीत, त्याचा पुरा होतात चला डुकराच्या योनीत. तर पुण्यात्म्यांनो, परत एक टर्न वाईज एक नंबर, एक मनुष्य जीवन परत मिळते प्राण्याला 84 लाख योनींचे कष्ट भोगल्यानंतर. तर त्याच्यामध्ये जर संत नाही मिळाले आणि हा मार्ग नाही मिळाला तर परत तेच चला तर त्याच चक्रात परत पडाल. पुरा प्रोसेस आहे ही 84 लाख योनींमध्ये फिरण्याची. तर यासाठी सांगतात कोट जन्म तन भरमत होगे कुछ ना हाथ लग्या रे और कुकर सुकर खरबया बोरे कौवा हंस बगारे. कोटि जन्म तू राजा की न मिटी न मन की आशा और भिक्षुक होकर दर दर घूम लिया मिला ना निर्गुण रासा. तुम्ही असे पण साधक झाले असाल कोणत्या जन्मात, जसे घर सोडून गेले आणि मग कारण की घर सोडून जंगलात जाऊन बसले आणि जंगलात भूक लागली, वनातून परत आला, भिक्षा मागितली. अशी पण पुण्यात्मांची माहिती आम्हाला मिळाली की हा अशी साधना करत होता. गावातून खाणं मागून आणत होता, ओली कोरडी जशी कोणी देईल तशी, आणि 1-2 रोटी खायचा, बाकी टांगून ठेवायचा कपड्यात बांधून वृक्षावर. ती वाळून जायची 2-3 दिवस, त्यांनाच भिजवून खायचा. मग दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी परत मागायला जायचा. तर परमात्मा म्हणायचे तुम्ही असे पण साधक झाला असाल जे अशा श्रद्धेने असे संयमी पण होते, आणि ज्या कारणाने तुम्हाला काय मिळाले, इंद्र कुबेर ईश की पदवी ब्रह्मा वरुण धर्मराया विष्णुनाथ के पुरकू जाके तू फिर भी वापस आया. अशी साधना, असे खूप वैराग्य बनवून सगळे काही त्यागून इतके संयमी राहून कठीण साधना करून सुद्धा तुला काय मिळाले? इंद्र कुबेर वरचे देवता बनवून टाकले. इंद्र कोणाला म्हणतात? स्वर्गाच्या राजाला. आता पुण्यात्म्यांनो, आपण तर इथे MLA MP सरपंच पण बनल्यावरती समजतो की आपण काय बनून गेलो. अजाणतेपणाने बिगर ज्ञानानेही बडबड करतो प्राणी. आता याने तुलना होऊन जाईल की राज्याची काय आवश्यकता आहे, कसे आहे हे राज्य. एक हा इंद्र कसा बनत असेल ह्याचा एकतर हा इतके पुण्य करेल, धर्मयज्ञ करेल, 100 मण देशी तूप, एका मणात 40 किलो, 100 मण देशी तूप एका वेळच्या यज्ञामध्ये लावले, त्याच्यात हवन पण होईल, भंडारे पण होतील. आता जसे ज्याच्यात 100 मण तूप म्हणजे 4000 किलो जसे तूप लागले, तर तिथे अन्य खर्च किती होईल? आटा, मीठ, मिरची डाळीचा, तर त्याची तर गणतीच नाही. तर असे 100 यज्ञ करेल ज्यामध्ये 100 मण देशी तुपाचा प्रयोग होईल. आणि त्याच्यासाठी काही कंडिशन आहे, प्रमाण कंडिशन्स आहेत त्याच्या, की जर मर्यादा भंग झाला तर तो यज्ञ आपला मानला जाणार नाही. आणि 100 यज्ञांमधला एक जरी खंडित झाला तर नव्याने परत सगळे करावे लागेल. त्याने काय मिळेल? इंद्राची पदवी मिळेल. इंद्राचे म्हणजे स्वर्गाचा राजा इंद्र असतो, जसे प्रधानमंत्री माना भारताचा राजा. तर ह्या प्रयत्नाने, ह्या क्रियेमुळे त्याला इंद्राची पोस्ट मिळेल. त्या प्राण्याला स्वर्गाचा राजा बनून जाईल.
आता त्या स्वर्गात तर साधा व्यक्ती सुद्धा जाऊन विचार करेल की मी सुखी होऊन जाईल, भोळेपणाने, अज्ञानाने. आता परमात्मा आपल्याला काय ज्ञान देऊ इच्छितात की ज्ञानामुळे तुम्हाला सतलोकाची इच्छा जागृत होईल. आता काय सांगू इच्छितात परमात्मा की तुम्ही इथे छोटेसे राज्य प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असता आणि ते इंद्राचे राज्य इतकी साधना करण्याने प्राप्त होईल. दुसरी त्याची पद्धत अशी आहे की इतके तप करेल, तपामुळे राज्य सुद्धा प्राप्त होत असते. परत त्याच्यात सुद्धा टर्म्स अँड कंडिशन्स असतात. तर वर्तमान जो स्वर्गाचा राजा असतो इंद्र, त्याला एक आणखी सूचना असते की तुझ्या शासन काळामध्ये जर इंद्राची पदवी प्राप्त करण्यायोग्य कोणी क्रिया केली, त्याला मध्येच पदमुक्त, पदरहित केले जाईल आणि त्या आत्म्याला त्याच्या पदावर विराजमान केले जाईल. तर त्याला चिंता लागून राहते की स्वर्गाच्या राजाला की कोणी पृथ्वी लोकामध्ये इंद्राची पदवी प्राप्त करण्यायोग्य कोणी ही क्रिया ना करेल, त्याला खंडित करण्यासाठी त्याचे डोके सारखे कायम करत असते. तुम्ही पाहत राहा इथे ह्या पृथ्वीचे एक छोटेसे MLA, MP, मंत्री, मुख्यमंत्री बनण्यासाठी हे किती उपद्रव करतात. तुम्हाला माहिती आहे राजनीती किती धोकादायक आहे. आणि तिथे पण तीच राजनीती, तो इतक्या खालच्या स्तराचं काम करतो इंद्र, विचार पण नाही करू शकत, आपल्या पत्नीला सुद्धा पाठवून देतो आपल्या स्वार्थसिद्धीसाठी कुठल्या गैरपुरुषाकडे. तर खाक हे राज्य, खाक ही राजनीती. तर असेच एक मार्कंडेय नावाचे ऋषी बंगालच्या खाडीत तपस्या करत होते. इंद्राचे दूत म्हणजे त्याने गुप्तचर सोडलेले असायचे पृथ्वीवर. त्यांचे देवता इथे गुप्त रूपात फिरत असतात आणि त्यांचे असे सूक्ष्म शरीर असतात. हे खूप लांबलचक होऊन जाईल जर मी हा दुसरा चॅप्टर सुरू केला तर, कारण की तुम्ही आजचं ज्ञान तर ऐकलंच नाही. त्या अज्ञानाला ज्ञान मानून ग्रहण करून ठेवलंय. पण सिंपलचं इतकंच सांगेन की त्याचे दूत गुप्तचर CID वाले फिरत असतात आणि त्यांना पत्ता लागला की एक असे ऋषी, मार्कंडेय नावाचे ऋषी खूप वेळापासून बसलेत, तपस्या करत आहेत. इंद्राला चिंता लागली की ते तुझी गादी ना हिरावून घेतील. ते तपभंग करण्यासाठी, साधना डिस्टर्ब करण्यासाठी त्याने एक उर्वशी पाठवली. एक स्त्री आली खूप सुंदर आणि तिने त्या ऋषींसमोर थोड्याशा दूर अंतरावर डान्स करायला सुरुवात केली, नाचणं सुरू केलं. आणि तिथे एका सिद्धीने तिथलं वातावरण असं बनवलं जसं ना गरमी ना थंडी, आणि सुगंध उठतोय जिथे चारही बाजूंनी असं वाटलं. खूप मनमोहक वातावरण बनवलं. आता ती नाचते आहे. मार्कंडेय ऋषींचे अर्धे डोळे उघडे आहेत, अर्धे बंद आहेत. जेव्हा तिचे सगळे डान्स करून झाले, शेवटी ती निर्वस्त्र झाली, तेव्हा मार्कंडेय ऋषी म्हणाले, हे बेटी, हे माई, हे भगिनी, आपण इथे कशासाठी आलात? तेव्हा उर्वशीने कपडे घालत सांगितले की हे ऋषी, माझे हे रूप पाहून अन्य ह्या वनखंडाचे, ह्या वनाचे, ह्या डिव्हिजनचे, ह्या तुकड्याचे जितके काही अन्य ऋषी महाऋषी आहेत ते तर डळमळून गेले आणि आपले तप सोडून उभे राहिले मला पाहायला. पण नाही माहिती की तुमची समाधी कुठे गेली होती हे तुम्हालाच माहिती. तुम्ही डगमगला नाहीत. तेव्हा मार्कंडेय ऋषी म्हणाले की माझी जी समाधी होती, समाधी काय होते की इथे बसून ते आपल्या दुर्बिणीने, आतल्या डोळ्यांनी, ह्या आपल्या आपल्या भक्तीने रेंज कमी होते किंवा वाढते. ते सांगतात की मी ह्या ब्रह्मलोकामध्ये मी नाच बघत होतो आणि तिथे नाचणाऱ्या स्त्रियांची तुझ्यासारख्या तर 7 दासी होत्या. तर तुझा नाच मी का बघू? त्या तर तुझ्यापेक्षाही सुंदर होत्या, तुझ्यासारख्या तर दासी होत्या. तिथे मी समाधी लावत होतो. आता पुण्यात्म्यांनो, हे तत्वज्ञान आहे.
ह्याने दूध पाणी चालले जाईल, वेगळे वेगळे होईल. एका बाजूला तर असे होते की मार्कंडेय ऋषी आपल्या साधनेला सर्वोच्च मानले होते. तर उर्वशी म्हणू लागली की महाराज, आपण एक वेळ इंद्रलोकामध्ये चला. तर मार्कंडेय ऋषी म्हणाले की तुझ्यापेक्षा कोणी अजून सुंदर असेल तर पाठव, ती पण ट्राय करून घेईन. तर उर्वशीने म्हटलं की मी इंद्राची पट्टराणी मीच आहे. म्हणजे सगळ्यात ब्युटिफुल, सगळ्यात खूप सुंदर स्वर्गातल्या अप्सरांमध्ये एक असते, ते शची नाव आहे तिचे, आणि ती इंद्राची पट्टराणी आहे. तर ती म्हणते की मीच सगळ्यात सुंदर स्त्री आहे त्या स्वर्गलोकाची, आणि मी इंद्राची पट्टराणी म्हणजे मुख्य पत्नी आहे. मार्कंडेय ऋषी म्हणाले की की जेव्हा हा इंद्र मरून जाईल तेव्हा तू काय करशील, कारण की हे तर नाशवंत आहे. तिने शचीने म्हटले, उर्वशीने म्हटले, म्हणजे उर्वशीने म्हटले की मी 14 इंद्रांचा भोग घेईन. आता पुण्यात्म्यांनो, आपला आपला अंदाज लावून घ्या. आपण काय भक्ती करता आणि काय प्राप्ती होईल, हा मार्ग सोडून अन्य जे साधना करतात तिथून. आता ती काय म्हणते उर्वशी, ती किती पुण्यात्मा होती, तिने किती धर्म आणि पुण्य केले असतील. ती सांगते की हे 14 इंद्र मरून जातील, मरून आपला शासनकाळ पूर्ण करून यांचा मृत्यू होत राहील, आणि मी अशीच्या अशीच राहीन. मी त्यांची पत्नी राहीन, इथली पट्टराणी, ही पण एक पोस्ट आहे. आणि नेक्स्ट इंद्राची ती पत्नी बनेल. ती आपले 14 असे ते अजून 72 चतुर्युग, 72 चतुर्युग, सतयुग, त्रेता, द्वापार, कलियुग, ह्या 4 युगांचा एक चतुर्युगी असतो. अशा अजून 72 चतुर्युगांपर्यंत 1008 वर्षांपर्यंत समजा, 1008 हे चतुर्योगी पर्यंत हा ब्रह्माचा एक दिवस असतो, 1008 चतुर्युगांचा. तर आणि परत रात्री ती नष्ट होऊन जाते. तर म्हणतात की ह्या एका दिवसात, ब्रह्माच्या एका दिवसात हे 14 इंद्र नष्ट होतात. तर ती काय म्हणते, ब्रह्माच्या एका दिवसात 1008 चतुर्युगांपर्यंत मी तर अशीच्या अशीच पत्नी बनून राहीन, इथल्या स्वर्गाची देवी. आणि जो इंद्र आहे ते 14 इंद्र मरत राहतील, मी कॉन्स्टंट राहील जोपर्यंत, मग मी पण, माझा पण मृत्यू होईल. आता मार्कंडेय ऋषी परिचित होते त्याला. मार्कंडेय ऋषी म्हणाले की 14 इंद्र पण मरतील तेव्हा तू काय करशील. तर ती काय म्हणते, नियम सांगते, त्याचे प्रतिफळ सांगते, सत्य सांगते की जितके आत मी भोगीन तितके ते गाढव बनतील मृत्यूलोकात, पृथ्वीवर, आणि मी गाढवीण बनेन. मार्कंडेय ऋषी डोक्यावर हात मारून घेतात. मग जिथला राजा गाढव बनेल आणि तिथली पट्टराणी गाढवीण बनेल, तर मला अशा लोकात का घेऊन चालली होतीस तू. तेव्हा त्या इंद्राणीने म्हटलं की ह्यासाठी नेणार होते की माझी इब्रत राहिली असती, नाहीतर माझी टर उडवतील, मला सजा दिली जाईल की तू हरवून आलीस, किंवा दंड देत होतो. तो ज्या मुलींना पाठवतो कोणाला, जसे विश्वामित्र तपस्या करत होते, उर्वशीला पाठवले. ह्याच इंद्राने त्याला, त्याच्याबरोबर त्याचा संपर्क झाला. एक मुलगी झाली ना, जेव्हा जन्म दिला ना, सोडून जाते, सांभाळ ऋषीजी, मग मात्र विश्वामित्र परेशान होतो. तर अशी स्थिती आहे यांची. तर ती काय म्हणते की आपली इब्रत राखण्यासाठी, आणि असा तो इंद्र ह्या ऋषींना, मुलींना, ज्यांना स्वर्गात सुखी मानतात, स्वर्गात सुख होत असते, त्यांचा तो नोकर आहे, त्याचे सारे त्या इंद्राचे, आणि त्यांना बायफोर्स पाठवतो की जा
त्यांचा धर्मभंग करून ये, नाहीतर तुला सजा देईन. तिथे स्त्रियांना चापकाने मारले जाते, जे स्वर्गाचे रहिवासी म्हणवतात. या भीतीमुळे ती म्हणते की मला जी आज्ञा होईल सजा दिली जाईल. तुम्ही एक वार चला तर. तेव्हा मार्कंडेय ऋषी म्हणाले होते की कशासाठी घेऊन जाणार होतीस, की आपली इब्रत राखण्यासाठी. ते तिला म्हणाले की तू पण हारून आलीस. सर्वात सुंदर होती, सगळ्यात शक्तिशाली होती. तेव्हा पर मार्कंडेय ऋषी म्हणाले, हे भोळी आत्मा, तू आजही गाढवी, कारण की 14 इंद्र भोगतेस आणि मृत्यूनंतर तू स्वीकार करतेस तू परमनंट गाढवीण. तर मग गाढवणीची इब्रत असते का कधी? आणि इब्रतीची ठेकेदार बनून बसलेस. निघ इथून. मग काय झाले की इंद्र आला तिथे, स्वर्गाचा राजा आला आणि म्हणू लागला की हे बंधू नवाज, आम्ही हरलो, तुम्ही जिंकलात. इंद्राची गादी प्राप्त करा. मार्कंडेय ऋषी म्हणू लागले, अरे 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 इंद्रा, तू काय म्हणतोयस? इंद्राची गादी तर आमच्यासाठी कावळ्याची विष्ठा आहे. आम्हाला नाही पाहिजे, ती तुलाच ठेव. आणि मग मार्कंडेय ऋषी म्हणाले, इंद्रा गोष्ट एक बस इथे. आता इंद्र तर खुश झाला. ऋषीने देऊन टाकली गादी परत. आता आपल्याला तर इतके ज्ञान आहे. तेव्हा समजावण्याचा प्रयत्न केला मार्कंडेय ऋषींनी की बघ, मृत्यू उपरांत तू पशु बनशील, गाढवाच्या योनीत जाशील. ये, तुला तुझी अशी भक्ती सांगतो की तुला मोक्ष मिळेल, ब्रह्मलोकात चालला जाशील. आता इंद्र काय म्हणत आहे की महाराजजी, आता तर मौज करू द्या, नंतर बघीन, नंतर बोलवा. आता पुण्यात्म्यांनो, सगळ्यांचे हेच आजारपण आहे की स्वर्गाच्या देवतांना पण आहे, आपले पण हेच आहे. आता जसा हा दास कोणाला, आपल्या मित्राला प्रिय, जसे दास ज्युनियर इंजिनियरची नोकरी करत होता जेईची, तर आपल्या त्या मित्रांना पण प्रयत्न केला समजावण्याचा. ज्याला जे थोडेसे ज्ञान समजले होते त्याला बसवून समजावण्याचा प्रयत्न केला. तर ते काय म्हणत होते की नंतर पाहू, नंतर पाहू. नंतर काय बघणार, गाढव बनल्यावर तर कुंभार बघेल तुला. अडीच मणांचं ओझं कमरेवर आणि काठी पडेल पाठीवर. बघायचं, आता पहा, संतांचे विचार ऐक आणि वाईटपणा सोडून दे आणि भक्ती कर. बघायचं तर आता आहे, नंतर काय बघणार. वास्तविकता तर ही असते की कोणी दारूचा घोटबीट मारेल आणि 2 पैसे मिळाले की बकवास सुरू करतो हा प्राणी. 2 पैसे माया जास्त झाली ना, तर हे नरकात जाण्याचे तिकीट झाले ना, लगेच होऊन जाते. तर ह्याच्यासाठी कधी कुठली गोटी सुटू नये, कुठली लाच सुटू नये. आणि कोणी 100 दुष्कृत्यांमध्ये ग्रस्त होतो प्राणी, तर त्या कारणाने असं म्हणतो नंतर बघू. नंतर म्हटलं तर म्हणतो की कोणी पाहिली आहे, बघितली जाईल. आता सांगा, आता एक आंधळा जात आहे जंगलाकडे, वनाकडे, आणि त्याने कोणी म्हणेल, डोळस सूरदास, इकडे जाऊ नकोस बाबा, हा रस्ता ठीक नाही, खूप भयंकर दुःख होईल तू ह्यावरून गेलास तर. जंगली जनावर आहेत तिथे, काटे आहेत, खूप वाईट अवस्था होईल. आणि तोच आंधळा तेच बोलू शकतो ज्याने कोणती गुटी लावून ठेवली असेल किंवा भांग प्यायला असेल. तो म्हणू शकतो अशा गोष्टी, कोणी पाहिलंय, बघू नंतर. आता आंधळ्याला दिसत नाही, ज्याला दिसतंय त्याचं ऐकत नाही, आणि मग म्हणतो की कोणी पाहिलंय. ज्याने पाहिलंय तोच सांगतोय की हा रस्ता चुकीचा आहे तुझा. तर पुण्यात्म्यांनो, तीच स्थिती आज आपली होती. आपण आता ह्या काळाची भांग खूप पिऊन ठेवली आहे सगळ्यांनी. कबीर साहेब म्हणतात, कबीर ये माया अटपटी और सब गट आण अडी, किस किस न समजाऊ, या कुआ भांग पडी. एका ठेक्यावर दारू पिऊन जर 10 कॅन्डिडेट येत असतील आणि साऱ्यांची एकसारखी गतिविधी, एकसारखे बोल, अशी चाल मिळेल, त्यांच्याशी बोलून पाहिलं तर ते कोणाची भाषा बोलतील. तर इथे जर आपण ह्या प्रकाराची भाषा बोलत असू, कोणी पाहिलंय, पाहिलं जाईल, नंतर बघू, तर ह्या सगळ्यांनी भांग प्यायली आहे, भांग काळाच्या मायेची. कबीर साहेब म्हणतायत, कबीर ये माया अटपटी, सब गट आण अडी, और किस किस न समझाऊं, या कुआ भांग पड़ी.
21 ब्रह्मांडांनी या काळाच्या विहिरीत, या साऱ्या विहिरींमध्ये ही भांग टाकून ठेवली आहे आणि सगळ्यांनी हीच पिऊन ठेवली आहे. आणि हेच ज्ञान ग्रहण आहे. स्वर्ग प्राप्ती करीन, MLA बनीन, MP बनीन, गाढव बनून फिर आणि मग बघ काय बनेल तुझं. तर हे ज्ञान तुम्ही फायनल मानावं लागेल. हे काही डूम भाटाचं गीत नाहीये की कधी कुणी गाऊन दाखवेल 2 रोटी मिळवण्यासाठी. नाही, हे समर्थांकडून आलेलं सांगितलेलं ज्ञान आहे. हे फायनल समजून घ्या. आता पुण्यात्म्यांनो, आता मार्कंडेय ऋषींची स्थिती बघूयात. आता हे तत्वज्ञान आहे आणि या दासाला परमात्म्याने या मार्गाचा मास्टर बनवून टाकले. आता दासाला वाटतं की तुम्हाला हे ज्ञान द्यावं, आपणही दृढ व्हावं, इतरांनाही समजावण्याचा प्रयत्न करा आणि इथे येऊन त्यांना नाम घ्यायला लावा. आता हे म्हणतात की जसे समाधी लावा. आणि आपण हेही ऐकत होतो की हजारो हजारो वर्षांपर्यंत महापुरुष समाधीस्थ राहायचे. हे मन इतकं वस्ताद आहे. तुम्ही कधी बसची वाट पाहत असाल बस स्टँडवर, तुम्हाला हे माहिती तरी असायला हवं की अर्ध्या तासात बस येईल. तरी मग 2 मिनिटांनी उठून असे बघाल, काही आवाज आला तरी. म्हणजे तिथे सुद्धा निश्चिंतपणे बसू देत नाही. आणि हा समाधीत बसू देईल? तसे बसू देतो कोणाला? जसे तुम्ही सिनेमा बघायला जात होतात, आता नाही जायचे, तर तिथे 3 तासांचा पत्ता नाही लागत. कारण तिथे नवे नवे सीन्स बघायला मिळत असत. आणि 3 तास असे निघून जायचे. मनाला खुराक असेल जिथे तिथे आरामात टिकून राहते. आणि 3 तास संपायचेच लगेच. टाइम बघितला तर 3 तास 10 मिनिटांसारखे वाटले. आता जे हे समाधी लावण्याचे ढोंग करतात, यांच्याविषयी सूक्ष्म वेदामध्ये सांगितलंय परमात्म्याने के डंब करें डोंगर चढ़े अंतर झीनी झूल और जग जाने बंदगी करे ये बोल सूळ बबूल. जसे हे पाहिले असतील, संत साधू डोंगरावर किंवा किल्ल्यासारख्या उंच जागी बसतील, वृक्षाखाली आणि समाधी असे बसत असत, आसन पद्म लावून. तर दुरून दिसायचे की हा कोण बसलाय. नगरवासी बघायचे की बाबा महात्मा बसलाय, तपस्या करतोय. मग लाईन लागायची माथा टेकण्यासाठी. तर परमात्मा म्हणतात डंब करें, सोंग म्हणजे देखावा करतात, ढोंग करतात, अवडंबर करतात. दंब करें डोंगर चढ़े डोंगरावर बसतात, उंच जागी बसतात. और अंतर झीनी झूल आत मात्र सगळे दुर्गुण आहेत. आणि जग जाने भक्ति करे यो बोल सूल बबूल. आता मार्कंडेय ऋषी जे समाधीस्थ झाले होते, खूप दिवस बसले होते, ते काय पाहत होते. त्यांनी स्पष्ट करून टाकलं होतं की जिथे माझी समाधी होती, जिथे मी डान्स बघत होतो आणि तिथे ब्रह्मलोकामध्ये माझी समाधी पोचली होती, तिथे नाचणाऱ्या इतक्या सुंदर स्त्रिया आहेत, तुझ्यासारखी तर तिथे बंदी नोकर होती त्यांची. तर हे मन असं टिकून राहिलं होतं त्या ऋषींचं. आता जसे पुण्यात्म्यांनो, आपल्या शरीरात चॅनेल लागलेत. चॅनेल, हे चॅनेल जे आहेत ते कसे आहेत? जसे कमळ आहेत आपले. चक्र म्हणतात शरीरातलं चक्र. मूळ चक्र, मग स्वाधिष्ठान चक्र, यांना कमळ पण म्हणतात संत. आणि मग नाभी चक्र, मग हृदय चक्र आणि कंठातलं कमळ चक्र, आणि मग त्रिकुटी कमळ. तर हे काय आहेत? असं समजा की एका टेलिव्हिजनच्या चॅनल लागले आहेत. तर जो चॅनेल तुम्ही ऑन कराल, वर्किंगमध्ये कराल, त्या टीव्हीमध्ये ज्या स्थानावरून तो प्रोग्राम रिले होत असेल ते स्थान तर कुठे दुसरे आहे. आणि दिसतंय टीव्हीमध्ये, ॲज इट इज दिसतंय. तर असं या ऋषींनी हठयोग केले. खूप आयुष्य होतं तेव्हा सतयुगात, 1,00,000 वर्षांचं वय होतं. आणि त्रेतामध्ये त्यापेक्षा कमी होत जायचं. 10,000 हजार वर्षांचं वय असायचं. आणि द्वापारमध्ये 1,000 वर्षांचं. प्रारंभी जास्त असायचं, लास्टमध्ये 1,000त अंत होत असायचा. आणि कलियुगामध्ये ही आपली लास्टमध्ये 20 वर्षांचंच वय राहील. आणि सुरुवात ह्याची
अशीच काही शेकडो वर्षांपासून झाली आहे. आता काय झालं, ते काय बघत होते, त्यांचा चॅनेल ऑन झाला होता आणि त्याच्यात काय दिसत होतं, ब्रह्मलोक. ब्रह्मलोकात डान्स बघत होता आणि कधी काही दिसतंय, कधी कुठे झरे दिसतायत, कुठे अशी स्वारी जात आहे, कुठे नाच होत आहेत, कुठे झरे वाहत आहेत, हे बघत राहत असतात. तर हे मन टिकेना टिकवले त्यांनी. आता त्यामुळे काय होतंय, हे ऋषी लोक त्याबरोबर ओम नामाचा जप करत असत. तर ह्या ओम नाम जपाने आणि या हठयोगामुळे काय होईल, ओम नाम जपामुळे मार्कंडेय ऋषी ब्रह्मलोकात जातील. कि उसके ब्रह्मलोक तक की साधना हो चुकी थी. गीताजी अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 16 मध्ये स्पष्ट केलंय की ब्रह्मलोक पर्यंत सगळे लोक पुनरावृत्तीमध्ये आहेत. तिथे गेलेल्यांना सुद्धा जन्ममृत्यू असतो. आता मार्कंडेय ऋषी आपल्या साधनेला मोक्षदायक मानत होते, सगळ्यात उत्तम मानत होते, त्यापासून त्यांना सुद्धा काही नाही मिळालं. आता पुण्यात्म्यांनो, ज्याप्रमाणे गीताजी अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 25 पासून 30 पर्यंत हा निष्कर्ष दिलाय की जो कोणी साधक जी साधना करत असेल तो आपल्या साधनेला पापनाशक मानून बसलाय. 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात सांगितलंय गीताजीने, ह्या प्रकारची वास्तविक माहिती, धार्मिक अनुष्ठानांची माहिती, साधनेची माहिती सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीत विस्ताराने सांगितली गेली आहे. ते तत्वज्ञान आहे. 4थ्या अध्यायाच्या मग 34व्या श्लोकात सांगितले की ते तत्वज्ञान तू तत्वदर्शी संतांच्या जवळ जाऊन समजावून घे. त्यांना दंडवत प्रणाम करण्याने, विनम्र होऊन कपट सोडून सरळतापूर्वक प्रसन्न करण्याने तो तत्वज्ञानी दर्शी ज्ञानी महात्मा तुला त्या तत्वज्ञानाचा उपदेश करतील. त्यांना विचार जाऊन, ते गीता ज्ञानदात्याला सुद्धा माहिती नाहीये. तर हे मार्कंडेय ऋषी आपल्या साधनेला उत्तम मानत होते. आता परमात्म्याच्या त्या तत्वज्ञानाने, त्या मापाने मापून बघितलं. त्यांनी काय सांगितलंय, इंद्र कुबेर ईश की पदवी ब्रह्मा वर्ण ध्रुवराया, विष्णुनाथ के लोक को जाके तू फिर भी वापस आया. हे ब्रह्मलोकापर्यंत गेलेले प्राणी पण परत येतात. तुम्ही प्रमाण पाहिलंय 8व्या अध्यायाच्या 16व्या श्लोकात गीतेमध्ये. मग काय सांगतात, असंग जन्म तन मर्त्या होगे जीवित क्यों न मरे रे, द्वादश मध्य महल मठ बोरे बहुर न दे धरे रे. असंग जन्म तन मर्त्या होगे जीवित क्यों न मरे रे. आता जिवंत मरण काय आहे पुण्यात्म्यांनो? एक तर इच्छांचे दमन करणे. हे इच्छांचे दमन सगळ्यांचे नाही होऊ शकत. ह्या ज्ञानाने आणि परमात्म्याच्या ह्या भक्ती माध्यमाच्या साधनाने आणि परमात्म्याचा सहयोग तुमच्याबरोबर राहील तेव्हा या इच्छा संपतील. तशा नाही होणार, ह्या ज्ञानाने होतील. आता काय सांगतात, जसे तुम्ही पण सत्संगाकडे चालू लागता, हा काळ न जाणे किती बाधा पैदा करेल. बाकी कुठल्या संतांकडे जा, नो प्रॉब्लेम, कारण की त्यांना माहिती आहे की तिथे गेला रे गेला की गेला कामातून. आता त्यावेळी असा विचार करा की किती हानी व्हायची आहे. विचार वाटते आहे की काय माहीत, हे होईल ते होईल असे घाबरवतील तुम्हाला. मग भगवान कोणाला म्हणतात, असा विचार करा. आता जसं नाईट सर्व्हिससाठी जात असेल एखादी व्यक्ती आणि सकाळी घरी यायचा होता, नाईट सर्व्हिसला अशासाठी गेला होता की लवकर काम करून परत येईल, कुठलं घर बांधत होता, कुठल्या कामासाठी जायचं होतं. रस्त्यातच ती नाईट सर्व्हिसवाली बस दुर्घटनाग्रस्त झाली, त्याला मृत्यू प्राप्त झाला. आता ते जीवन पण गेलं आणि ते घर पण गेलं. हा दास तुम्हाला बऱ्याच वेळा सांगतो की तळवंडी भाई एक कसबा आहे, फिरोजपूर जिल्हा, पंजाबमध्ये. तिथे दासाचे पूज्य गुरुदेवजी राहायचे. यांचे खूप शिष्य आहेत आणि दास पण तिथे त्यांच्या सतलोक गमनानंतर एका रविवारी तिथे सत्संग करत असायचा. तिथे गुरुदेवजींच्या शिष्यांचे काही नातेवाईक आलेले होते. कुठल्या तरी
म्हातारीच्या मृत्यूचा शोक व्यक्त करायला. ते शनिवारी जाऊ लागले. शुक्रवारला आले होते. तर आमच्या त्या भक्तांनी म्हटलं की तुम्ही सत्संग ऐकून जा. उद्या रविवार आहे, थांबा, 9 वाजता सत्संग होईल, 2 तास सत्संग ऐका. तो म्हणतो मी खूप ऐकले सत्संग आणि मला खूप घाई आहे. तर त्या भक्तांनी सांगितलं की तुम्ही सत्संग तर खूप ऐकले असतील, पण असा नसेल ऐकला, तुम्ही अवश्य ऐका. आता नातेवाईक तर प्रार्थनाच करू शकतात, जबरदस्ती नाही करू शकत. त्याने नाही ऐकले. तो म्हणाला की माझं एक ॲग्रीमेंट होणार आहे एका पार्टीबरोबर, त्याच्यात मला 5 लाख रुपयांचा फायदा होईल. 1997 ची गोष्ट आहे ही. 1997 मध्ये 5 लाख म्हणजे आत्ताचे 1 करोड समजा. आता त्याने नाही ऐकले. संध्याकाळच्या वेळी जाऊ लागला शनिवारी, म्हणजे थोडासा दिवस बाकी होता. अंबाला जवळ येऊन एक चंदीगडच्या जवळ जाऊन एक ट्रक उभा होता लोखंडी सळ्यांनी भरलेला, लोखंडी सळ्यांचा, आणि त्याच्यात काही डिफेक्ट झाला होता. मागच्या चाकांमध्ये 2ही चाकं काढली होती, बॅगची 4ही. पुढची उरलेली चाकं राहिली होती 2च, आणि मागे जॅक लावला होता. आता त्याला तर ते 5 लाख दिसत होते. मारुती कार होती, पूर्ण परिवार होता. तिथे ट्रकच्या खाली घुसली स्पीडमध्ये. पहिला तो जॅक पडला, तो पुरा लोडेड ट्रक त्याच्यावर पडला. 4चे 4ही सदस्य तिथेच मरण पावले. आता काय चाटतो त्या 5 लाखाच्या फायद्याला? डोक्यावर धर त्या घराला. परमात्मा म्हणतात, राम नाम कड़वा लगे, ये मीठे लगे दामे, दुविधा में दोनों गए, माया मिली नारा में. आणि जर तो थांबला असता, म्हणतात, संत सन में आणते आई टळे बला, और जब बस मस्तक में सूरी हुआ काटे में टल जा. तर जेव्हा ही अवलक्षणी बडबड करतात, तू विचार कर, माझा मृत्यू झाला आज, तर मग हे काम कोण करेल? आपण तर काय म्हणतात की सामान्य माणसाचं काम सोडूनही काम होतंय. आपण मुलांना सोडतो 14 वर्ष शिकण्यासाठी प्रायव्हेट, आणि खर्च करतो तो वेगळा, आणि 2 वेळच्या भाकरीसाठी. आम्ही म्हटलं तेच ज्ञान आहे. हे ज्ञान इतकं दृढ झालं नाहीये की ह्याच्यात पण काही करावं लागेल. इतकं समर्पण देऊ आम्ही यामध्ये पण. जेव्हा हे समजून येईल की कंपल्सरी आहे, हे तर खूप जरुरी आहे, अनिवार्य आहे आपल्यासाठी, आणि ती मजबुरी आहे पोटासाठी, तर हा विचार कर की आज माझा मृत्यू झाला तर कोण काय करणार. आणि असाच विचार करून चालू पड 2 दिवस 3 दिवस, जशी तुझी इच्छा असेल, की मेलो बाबा, चल आता 2 दिवस 3 दिवस इथे राहिलास, सत्संग ऐकलास, सेवा केलीत, परमात्म्याचं पुण्य जोडलं, ज्ञान ऐकाल. 3 दिवसांमध्ये तर काही भगवानाच्या कृपेने अशी हानी होत नसते, कधीच होत नाही. आणि समजूयात की तुमच्या त्या सामाजिक व्यवहारांप्रमाणे विचार करू की काही हानी छोटी मोठी झाली तर ठीक करून घेऊ, जाऊन त्याची पूर्ती करून घेऊ. आणि हे परमनंट तिकीट जर कापलं गेलं तर मग काय करशील? आता विचार करा. परमात्मा म्हणतात, जसा एक प्रसंग होता, कबीर ये तन जावेगा सके तो ठहरला. जसे जुन्या काळात आपण पाहिलं, एक कड्यांचं कडी लाकडी बॅटन असायची, कडी लाकडाची, आणि एक वुडन बीम असायचा सरळ, त्याच्यावर घराचं छत उभं केलं असायचं. आणि काही वेळा एखादी कडी तुटण्यासारखी झाली किंवा तो स्ट्रेट वुडन बीम मध्ये क्रॅक होऊन जायचा, त्याच्यात बेंड यायचा, तर त्याच्या खाली एक सपोर्ट द्यायचे, एक लाकडाची कुठली फळी असायची मोठीशी, तर त्याला म्हणतात आधार. तो आधार लावला खाली, मग निश्चिंत झाले की मग तो बीम 20 वर्ष पण खराब नाही होणार, ते छत. आणि खाली जर का तो आधार नसता लावला तर ते सारे छत खाली पडलं असतं, सारं घर नष्ट झालं असतं. तर त्या कडीचा आधार आणून ठेवला, खालून सपोर्ट दिला त्याला. तर परमात्मा म्हणतात, हे शरीर तुमचं जाईल जेव्हा निर्धारित समय येईल, आणि तुम्ही मला शरण आलात तर त्याला आधार लावला जाईल, कडीवाली. तो तुम्हाला मग सपोर्ट मिळेल, तुमचं आयुष्य एक्सटेंड होऊन जाईल भक्तीसाठी,
आता कबीर परमात्मा म्हणतात, कबीर ये तन जावेगा और सके तो ठाहर ला, लावू शकत असलास तर लाव हा सपोर्ट, लावून टाक हा आधार. एक सेवा कर सतगुरु की और गोविंद के गुण गा. म्हणजे सद्गुरूला शोधून पुऱ्या संतांमधून आणि उपदेश घेऊन नाम जप कर, मग हा आधार लागून जाईल आणि हे तुझे एक्सटेन्शन होईल आयुष्याचे. असंग जन्म तन मरत्या होगे, जीवित क्यों ना मरे रे. और दवा दस मद महल मठ भोरे, बहुर ना दे धरे रे. अजूनपर्यंत 10व्या द्वारापर्यंतची महिमा तुम्ही ऐकत आहात. 10वं द्वार पार झाला, होऊन पार गेला. हे 10वं द्वार तर एका ब्रह्मांडाच्याच आत राहिलेलं आहे. आणि एक कबीरपंथी आहे जम्मूमध्ये, त्याचे सत्संग ऐकत असतात. त्याचे भक्त सांगतात की आमचे गुरुजी 11वी खिडकी सांगतात, 11वी खिडकी. आणि तो म्हणतोय की माझ्यासारखं ज्ञान धर्तीवर नाही, पुऱ्या विश्वात नाही. एका हळदीच्या गाठीने व्यापारी नाही बनत. आणि 11वं द्वार तर काळाच्याच जाळ्यात आहे. त्या 11व्या द्वाराची त्यांना माहीतच नाही काय आहे. म्हणे सुरतीमध्ये आहे, सुरतीमध्ये. सुरतीमध्ये 11वं द्वार. सुरती तर द्वारातून पार होईल. यांना खाक माहिती नाही. ज्ञानी यांना मूर्ख बनवत आहेत जनतेला. आता काय सांगितलंय की 12वं द्वार आहे. 11वं द्वार जे आहे, 21 ब्रह्मांडे आहेत ह्या काळाची. 21 ब्रह्मांडे पार करून आणि 7 शंख ब्रह्मांडे त्या अक्षर पुरुषाची. त्या अक्षर पुरुषाच्या लोकात प्रवेश होतो. क्षर पुरुषाच्या लोकातून तर ते आहे 11वं द्वार, जो अक्षर पुरुषाच्या लोकात प्रवेश करवेल. पण अक्षर पुरुषाच्या लोकात परत आपण इथेच राहिलो, पार नाही होऊ शकलो. तर मग 12वं द्वार आहे, जे 7 शंख ब्रह्मांडे काळाच्या पार करून आणि सतलोकात प्रवेश करतो. तिथे ह्या सगळ्या जागी लॉक लागलेले आहेत आणि ह्या सतनाम शिवाय ते उघडले जाणार नाहीत. तर तिथे 12व्या द्वाराला या पार करून तो सतलोक आहे, ते स्थान आहे जिथे गेल्यानंतर परत मागे फिरून प्राणी संसारात कधी येत नाही. त्यांच्या जन्म मरणाचा दीर्घ रोग समाप्त होऊन जातो. असंग जन्म तन मरत्या होगे, जीवित क्यों ना मरे रे. और द्वादश मद महल मठ भोरे. 12वे द्वार पार करून तिथे तो मठ आहे, ते स्थान आहे, बहुर ना दे धरे रे. जिथे गेल्यानंतर मग परतून कधी संसारात येत नाही. हा मातीचा देह प्राप्त नाही होत. तिथे तर तेजोमय शरीर मिळते. मग सांगितलंय की दोजक बैष्ट सभी तन देखे, राजपाट के रसिया. और 3 लोग से तरपत नाही, यो मन भोगी खसिया. इथे एक सरपंच बनून जातो तर इच्छा होते की चेअरमन बनीन. चेअरमन बनला की मग विचार करतो की मी MLA चा डाव खेळू. MLA बनल्यानंतर त्याची नियत होते की मी मंत्री बनीन. मंत्र्याच्या नंतर त्याची नियत ऑटोमॅटिकल कालप्रेरणा आहे ही की मुख्यमंत्री बनलो तर गंमत आहे, नाहीतर काही आनंद नाही. मुख्यमंत्र्यांची नियत असते की मी प्रधानमंत्री बनीन. अरे, जे बनायचे होते ते काम तर केले नाही. आणि मग गाढव संत्री बनला. तर सांगण्याचं कारण तब से राज मदमानम, और जन्म तीसरे शुक्र सवानम. आता काय म्हणतायत परमात्मा, दोजख म्हणजे नरक, भिस्त म्हणजे स्वर्ग. दोजक बैष्ट सभी तन देखे, राजपाट के रसिया. और 3 लोग से तरपत नाही, ये मन भोगी खसिया. याला हवं असेल तर 3 लोक दिले तरी त्याचा इतका व्यर्थ, इतकी वाईट वृत्ती आहे की म्हणतो अजून बघू किती मिळतंय ते. आणि त्यातच मृत्यू झाला तर मग इथेच फिरत राहा कुत्रा बनून गल्ल्यांमध्ये उष्टभिष्ट खात असतो हा. मग काय सांगतात, सतगुरु मिले तो इच्छा मिटे, और पद मिल पदे समाना. और चल हंसा उस लोक पठाऊं, जो आदि अमर अस्थाना. म्हणजे सद्गुरू मिळाले, चांगले संत मिळाले. सतगुरु मिले तो इच्छा मिटे, पद मिल पदे समाना. होय होय. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 15व्या श्लोक नंबर 4 मध्ये सांगितलंय की जेव्हा तत्वदर्शी संत मिळतील त्यांच्यानंतर परमेश्वराची, त्याच्या परमपदाचा शोध घेतला पाहिजे.
जिथे जाण्यानंतर साधक परत संसारात परतून नाही येत. त्यासाठी काय सांगितलंय? गीता ज्ञानदाता तर म्हणतो की तत्वदर्शी संतांचा शोध घ्या. गीता अध्याय नंबर 17 श्लोक नंबर 23 मध्ये सांगितलंय की त्या परमात्म्याला त्याचे परमपद मिळवण्याची ओम तत्सत इति निर्देशः ब्रह्मणः त्रिविधः स्मृतः, त्या 3 मंत्रांच्या जपाने ते परमपद प्राप्त होईल. ही पद्धती आहे. पद्धती म्हणजे वे ऑफ वर्शिप, पूजेचा मार्ग, पूजेची पद्धती. आता इथे पहा, हा आहे सूक्ष्म वेद. ह्यामध्ये वेदांपेक्षाही गूढ रहस्य आहेत. जो नेहमीचा वेद तुम्ही वाचता किंवा ऐकता, त्याच्यात काय म्हटले की सद्गुरू भेटले तर इच्छा मरतील, ते असं ज्ञान देतील की इथून तुमचं मन निष्काम होईल आणि हे सगळं खरं आहे. सतगुरु मिले तो इच्छा मिटे और पद मिल पदे समाना. पद मिलने से, पद म्हणजे पद्धत. या 3 मंत्रांचा जप ही पद्धत आहे. जसे पद्धतीमध्ये ही सगळी प्रोसेस येते. प्रथम मंत्र हा 7 नामाचा, सगळे चॅनेल्स ऑन करणारा, उघडेल, आपला रस्ता साफ करेल त्रिकुटीपर्यंत जाण्यासाठी. आणि मग हे 2 मंत्रांचे सतनाम, आणि तिसरा ह्याच्या बरोबर मिळतो तो सारनाम, सार शब्द, सारनाम, आदिनाम असं ज्याला म्हणतात. या पुऱ्या प्रोसेसमुळे ही पद्धत आहे. हे सगळे मिळून पद्धत आहे. याला पद म्हटले संतांनी. के पद मिल पदे समाना. म्हणजे ही पद्धत जेव्हा मिळेल, पूर्ण प्रोसेस भक्तीची ॲक्युरेट, तेव्हा त्या पदात सामावले जाल, जिथे जाण्यानंतर त्या परमपदाची प्राप्ती होईल, जिथे जाण्यानंतर साधक परत कधी संसारात परतून येत नाही. सतगुरु मिले तो इच्छा मिटे, पद मिल पदे समाना, और चल हंसा उस लोक पठाऊं जो आदि अमर अस्थाना. जे शाश्वत स्थान आहे. गीताजी अध्याय नंबर 18 श्लोक नंबर 62 मध्ये सांगितले की अर्जुन, तू सर्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा. त्याच्या कृपाने तुला परमशांती आणि सनातन परमधामाची प्राप्ती होईल. मग काय सांगितलंय? काय सुख आहे? 4 मुक्ती जा चंपी करती. जे ह्या इथे तुम्ही चौथी 4 मुक्ती मानता ह्या नकली लोकांमध्ये, आणि हे तर अस्थायी आहे, कोणाचीच होत नाही. तिथे गेल्यानंतर सुद्धा चौथी मुक्ती प्राप्त झालेला प्राणी सुद्धा परत जन्म मृत्यूच्या मध्ये येतो. आणि तिथे हे सुख तुझ्याजवळ सदोदित मिळेल. 4 मुक्ती जा चंपी करती. म्हणजे तुझ्या दासी बनून उभ्या राहतील, तुझ्या सेवेत हजर, ह्या सुविधा पडून असतील तुझ्या चरणांपाशी तिथे सदा. 4 मुक्ति जा चंपी करती माया होरी दासी, और दास गरीब अभय पद पर से वो मिले राम अविनाशी. ओए होए. 4 मुक्ति जा चंपी करती माया होरी दासी. आता गरीबदासजी म्हणतात, दास गरीब अभय पद पर से. तिथे कुठली चिंता, कुठले टेन्शन, कसलं भय नाही, मृत्यू कोणत्याही प्रकारचंही. और वो मिले राम अविनाशी. गीताची अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 17 मध्ये म्हटलंय की उत्तम पुरुष तू अन्य परमात्मा इति उदार्थः य लोकत्रायम आविश्य विभर्ती अव्ययः ईश्वरः. तो अविनाशी भगवान, तो परमाक्षर ब्रह्म आहे, तो कबीर देव आहे, तो कबीर परमात्मा आहे. आणि ह्या साधनेने मिळेल जे दास सांगेल हे कुठेच मिळणार नाही. बोलो सतगुरुदेव. परमात्मा म्हणतात, समझा है तो सिर दर पाओ, भौर नहीं रे सादाओ. परत हा अवसर नाही मिळणार. बोलो सतगुरुदेव की जय हो. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? नंदू प्रभाकर जाधव. आपण कुठून आलात? मुक्काम हुबण, पोस्ट नांद्रे, तालुका जिल्हा धुळे, महाराष्ट्र येथून आलोय. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराज यांची दीक्षा दिनांक जानेवारी 2019 या दिवशी मी घेतली. आपला व्यवसाय काय आहे? मी शेतकरी आहे. शेतमजुरी करतो आणि शेताचा व्यवसाय करून मी भक्ती साधना करतो.
संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराज यांची शरण ग्रहण करण्याच्या पहिले आम्ही महाराष्ट्रीयन पारंपरिक जसं काही वारकरी संप्रदाय या वैष्णव पंथामध्ये मी भक्ती करत होतो. वारकरी संप्रदायामध्ये असताना जसं काही पहाटे उठून काकडा भजन, गावात प्रभात फेरी करणे, परत भूपाळ्या, त्यानंतर काकडा भजन, आरती हे करून, सकाळची आरती करून हे सगळे विधी मी करत असताना परत गावामध्ये चातुर्मास किंवा एकादशी किंवा साप्ताहिक कार्यक्रम, त्यानंतर आमच्या गावात होणारा वार्षिक ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण याच्यात सहकार्य व आयोजनाचे काम मी करत होतो. ते काम करत असताना वारकरी संप्रदायामध्ये मला माझ्या गावाच्या वतीने हे धार्मिक कार्य करत असताना मला माझ्या गावाने 15 ऑगस्ट 2018 रोजी उत्कृष्ट नागरिक हा सन्मानचिन्ह देऊन मला गौरवण्यात आले. त्यानंतर परत त्याच्या आधी मला 2015 मध्ये ज्ञानेश्वरी पारायण देवाची आळंदी येथे आंतरराष्ट्रीय ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यामध्ये माझा सहभाग तिथं देण्यात आला आणि तिथं मला सन्मानपत्र म्हणून हबप प्रकाश महाराज बोदले यांच्यातर्फे मला सन्मानपत्र देण्यात आलं. आणि त्यानंतर मजदी येथील हबप सतीलाल महाराज मजदीकर यांच्या मार्फत आंतरराष्ट्रीय म्हणजे भारतीय वारकरी संप्रदायामध्ये मला सदस्य करण्यात आलं. ही सर्व भक्ती करत मी म्हणजे जवळजवळ 2012 पासून 18 पर्यंत हे सर्व काही गावातील धार्मिक, सांस्कृतिक हे सगळं कार्य मी करत होतो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण पूर्वीपासूनच भक्ती मार्गात होतात, खास करून आपण वारकरी समुदायाशी निगडीत होतात. तर मला असं विचारायचं आहे की आज महाराष्ट्र हा एक साधू संतांची भूमी म्हणून ओळखली जाते आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येक संतांनी परमार्थ शोधण्यासाठी जो मार्ग सांगितला त्या मार्गावर आपण होतात. तर असं असताना आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गामध्ये कसे काय जुडलात आणि त्यांच्या शरणात आपण कसे आलात? सर, संत रामपालजी महाराज यांच्या शरणामध्ये मी कसा काय आलो? निमित्त असं झालं सर, 2016 रोजी माझे वडील ज्या वेळेस सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते त्यावेळेस रात्रीच्या वेळेस सायंकाळी 7:30 वाजता मी बसलो असताना संत रामपालजी महाराज यांचं साधना चॅनलवरती सत्संग चालू होतं. ते सत्संग बघून मी एक विचार केला की आपण एवढी 2012 पासून 16 पर्यंत जी देवी देवतांची भक्ती करतोय निष्ठेने, निस्वार्थाने, एवढी भक्ती करून आजचे माझ्यावरती जे दुःख कोसळले, जे माझे वडील आज आयुष्यामध्ये आहेत, मी एवढी देवी देवतांची भक्ती करून मला का असं एवढी साधना करत असताना मला हा एवढा त्रास का होतोय? या हिशोबाने मी जेव्हा ते सत्संग पाहिले संत रामपालजी महाराज यांचे, तिथं सृष्टी रचना चालू होती. ती सृष्टी रचना बघितली. अध्याय नंबर 15 1-4 नंबर श्लोकामध्ये जी काही सृष्टी रचना दिलेली, अक्षरपुरुष एक पेड हे वाकी निरंजनदार, तीनो देवा शाखा पातू रूप संसार. माझ्या डोक्यात एकदम चक्कर आला. मी म्हटलं, मी तर आजपर्यंत वारकरी संप्रदायामध्ये वैष्णव पंथामध्ये विष्णू, ब्रह्मा, महेश यांना सर्व काही श्रेष्ठ मानत होतो, परंतु या 15 नंबर अध्याय 1-4 नंबर श्लोकामध्ये जे काही सांगताय गुरुजी, संत रामपालजी महाराज जे काही सांगताय, म्हणजे तो कुणी वेगळाच आहे बुवा. जी शक्ती आहे ते मी पाहिला. आणि त्या टीव्हीवर जो कार्यक्रम चालू होता संत रामपालजी महाराज यांचा, मग तो नंबर मी नोट केला आणि आश्रमला फोन करून मी आमच्या जिल्ह्यातील नामदान सेंटरचा पत्ता विचारला आणि तिथं गेलो. आणि तिथं गेल्यानंतर मी त्यांना सविस्तर माझी हकीकत सांगितली की मी असं वारकरी संप्रदायामध्ये असून
एवढ्या एवढ्या वर्षापासून मी देवी देवतांची भक्ती करतोय, साधू संतांची भक्ती करतोय, अखंड पारायण सोहळा करतोय, सर्व आयोजन नियोजन करतोय, चातुर्मासाचा कार्यक्रमांना सगळ्या ठिकाणी मी हजेरी लावतोय. त्यात मी आषाढी एकादशीला पंढरपूर येथे वारीला जातोय, तरीही सुद्धा माझ्यावरती एवढं भयानक संकट, जे आज मी तुम्हाला सांगू शकत नाही. एवढे संकट मी त्यावेळेस भोगत होतो किंवा मला त्रास होत होता. मग त्यावेळेस नामदान सेंटरला गेल्यानंतर मला तेथील भक्तांनी त्याच्यातले काही नेम सांगितले आणि मी संत रामपालजी महाराज यांचे शरण ग्रहण केले. जी मी 2012 पासून 16 पर्यंत जी काही मी भक्ती करत होतो, मला जे आध्यात्मिक ज्ञान मी जे शोधत होतो, मी आत्तापर्यंत हेच मानत होतो, एवढ्या देवी देवतांची भक्ती करून मी हेच म्हणत होतो की करता करविता तेचे, जसे काही ब्रह्मा विष्णू महेश. परंतु ज्यावेळेस ते सत्संग पाहिलं आणि संत रामपालजी महाराज ज्यावेळेस बोलले, त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की यांच्यापेक्षाही कुणीतरी आहे, ती परमशक्ती आहे. आणि त्यांनी त्या सत्संगामध्ये पुढेही सांगितलं, 15 नंबर अध्याय 16 नंबर श्लोक याच्यामध्ये क्षर आणि अक्षर पुरुष सांगितला. आणि त्याच्यानंतर 17 नंबर श्लोकामध्ये असं सांगितलं, तर तो परम अक्षर पुरुष वेगळाच आहे. तेव्हा माझ्या लक्षात आलं, मी नेहमी ज्ञानेश्वरी पारायण करायचो किंवा ज्ञानेश्वरी पठण करत होतो आणि गीता वाचत होतो. त्याच वेळी मी ते सत्संग बघून गीता काढली आणि गीतेचा 15 नंबर अध्याय 1 ते 4 नंबर श्लोक बघितला आणि त्याच्यातील ते उलट लटकलेलं वृक्ष पाहिलं आणि माझ्या लक्षात आलं. आणि मी बघितलं, म्हणजे अन्य कुणी जे गुरुजी सांगताय, संत रामपालजी महाराज सांगताय की अक्षरपुरुष एक पेड़ है, वाकी निरंजन डार, तीनों देवा शाखा पातो रूप संसार. म्हणजे हे संसार रूपी वृक्ष आहे, क्षर आणि अक्षर आणि परमाक्षर ते परमात्मा. सत्संग पाहत असताना जेव्हा माझ्या लक्षात आलं की या तिघ देवांपेक्षाही अजून कोणीतरी शक्ती आहे, आणि ते बघून मी मग नंतर गीता बघितली. गीतेमध्ये गुरुजींनी सांगितलेल्या ज्ञानानुसार किंवा श्लोकानुसार ते बघून मी पाठन केलं. त्या सत्संगमध्ये सांगितले जाणारे श्लोक जेव्हा मी गीतेत मॅच केले, बघितले, आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं. आणि त्यानंतर मी संत रामपालजी महाराज यांचं शरणग्रहण केलं. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे ते पूर्णपणे आपण जे आपले धार्मिक ग्रंथ आहे जसे गीता, त्या गीतेमध्ये आपण पडताळून बघितलं आणि त्यानुसार आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. तर जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली आणि संत रामपालजी महाराजांनी जो आपल्याला गुरुमंत्र दिला, त्या गुरुमंत्राचा जेव्हा आपण जाप केला, त्यामुळे आपल्या परिवाराला व आपल्याला त्यातून काही फायदा किंवा लाभ मिळाला का? फायदा काय नाही मिळाला असं तुम्ही विचारू शकता. कारण मी 2012 पासून 16 पर्यंत जो काही संकट त्रास झाले, म्हणजे त्यातून माझी इतकी मुक्तता झाली. मी नामग्रहण केल्याबरोबर मला सगळ्यात पहिले म्हणजे मला आध्यात्मिक ज्ञान प्राप्त झालं. दुसरा शारीरिक, म्हणजे असं शारीरिक तुम्हाला सांगू इच्छितो की मी नामग्रहण केल्यानंतर, संत रामपालजी महाराज यांचं नामग्रहण केल्यानंतर मला सगळ्यात पहिला म्हणजे माझा जो काही स्वतःचा ॲक्सिडेंट झालेला होता, मणक्यांचा त्रास होता, त्या मणक्यांच्या त्रासातून मी मुक्त झालो. आणि तसेच माझ्या स्वपत्नी यांना जेव्हा म्हणजे 2015 पासून माझं लग्न झालं, तेव्हापासून त्यांना थायरॉईडचा प्रॉब्लेम होता. म्हणजे त्यांना ज्यावेळेस आम्ही डॉक्टरांना दाखवलं, त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं होतं की तुम्हाला आजीवन निओमॅरकाझॉल 10 ही गोळी खावं लागेल, कारण तुम्हाला आजीवन असा थायरॉईडचा प्रॉब्लेम आहे. कारण मी ती भक्ती करत असताना माझ्या पत्नीनेही तो नामोपदेश घेऊन संत रामपालजी महाराज यांचं शरणग्रहण करून तिनेही सुद्धा संत रामपालजी महाराज यांनी दिलेल्या मंत्र जापाने तिचाही थायरॉईड बरा झाला. आणि त्यात माझे वडील जे 50 वर्षापासून खंडेराव महाराज जेजुरी येथील जे खंडेराव महाराजांची भक्ती करत होते, ते नेहमी नवरात्र उत्सव साजरा करत होते. परत त्यात नवरात्रामध्ये निरंकट उपवास करत होते. त्यांना लहान मेंदूचा त्रास होता, जी
जठराला अन्न पुरवठा म्हणजे आपल्या जठराला रक्त पुरवठा पुरवणारी जी रक्तवाहिनी आहे लहान मेंदूपासून ती रक्तवाहिनी चोकअप होत होती. कमीत कमी 3 ते 4 वेळेस त्यांना एकदम कोमामध्ये चालले जायचे. अशी परिस्थिती असताना ज्या वेळेस त्यांनी संत रामपालजी महाराज यांचं नामग्रहण शरण केलं आणि त्यानंतर त्यांनीही माझी विभक्ती बघून आणि माझे विकार बरे झाले हे बघून त्यांनी सुद्धा 50 वर्षापासून जे खंडेराव महाराजांची भक्ती करत होती त्यांनी ती भक्ती साधना अर्पण करून संत रामपालजी महाराज यांचं शरणग्रहण करून नामोपदेश करून आज ते म्हणजे कमीत कमी वयाच्या 75व्या वर्षी आज माझ्या शेतावरती बांधावरती उभे राहून काम करत आहेत. म्हणजे ही संत रामपालजी महाराज यांच्या नामोपदेशाने दिलेल्या मोक्ष मंत्राने ते मंत्र जाप करून आज स्वतःचं शरीराचं आर्थिक मानसिक ताणापासून मुक्त झालेलो आहे. आणि त्याचप्रमाणे जो काही माझ्या घरात म्हणजे मानसिक शारीरिक जे मला काही दुःख होते त्याच्यातून मी मुक्त झालेलो आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शास्त्रोक्त भक्तीमुळे आज आपलं जो परिवार आहे तो पूर्णपणे त्यांच्या भक्तीत लागलेला आहे आणि त्या भक्तीमुळे आपण सर्वजण सुखी आणि समाधानी आयुष्य जगत आहात. त्याचप्रमाणे जे कष्ट होते, जे रोग होते ते पूर्णपणे बरे झालेत आणि आज आपण त्यांच्या मार्गात सद्भक्ती करत आहात. तर ह्या अनुषंगाने जे आपले मित्र परिवार आहेत, त्याचप्रमाणे जो श्रोतावर्ग, जो भगत समाज आज आपल्याला टीव्हीवर बघत आहेत, त्यांना आपण काय संदेश द्याल? संदेश तर मी देऊ शकत नाही, मी विनंती करू शकतो. जी मी साधना करतोय त्याच्यातून मला जो काही फायदा झालाय त्यांना विनंती करीत इच्छितो, कळकळीने विनंती करीतो की सर्वांना की तुम्ही ही जी काही भक्ती साधना करताय ती मी जी करतोय ती भक्ती साधना तुम्ही संत रामपालजी महाराज यांचं नामग्रहण करून भक्ती साधना करा आणि आपल्या या मानवी जीवनाचा उद्धार करून घ्या. सर, जसं तुम्ही सांगत आहात की सर्व मानव समाजाने आज संत रामपालजी महाराजांची ज्ञानदीक्षा घ्यायला हवी आणि आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं. तर ह्या अनुषंगाने जर कोणी साधकाला असं वाटत असेल की त्यांनी सुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी, तर तो साधक ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल? सर, आता जसं काही आता ज्या चॅनलवरती हा कार्यक्रम चालू आहे त्याचप्रमाणे आपल्या टीव्हीवरती विविध चॅनलांवरती संत रामपालजी महाराज यांचा सत्संगाचा कार्यक्रम चालतो आणि त्याच्या खाली एक पट्टी चालते. त्या पट्टीवरती आश्रमाचे नंबर असतात. ते नंबरावरती फोन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील नामदान सेंटरचा नंबर तुम्हाला तिथून मिळेल आणि त्यानंतर तुम्ही संत रामपालजी महाराज यांचे शरणग्रहण करू शकता. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे नामदान केंद्रे आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहेत आणि साधक किंवा श्रद्धाळू तिथे जाऊन नामदीक्षा घेऊ शकेल, तर मला असं विचारायचं आहे की त्या साधकाला त्या नामदीक्षेसाठी किती पैसे मोजावे लागतात? सर, मी आणि माझ्या परिवाराने आत्ता नामोपदेश घेतला त्यावेळेस आम्हाला 1 रुपया लागला नाही आणि जेही कुणी घेईल, जेही अगोदर ज्या पंथांमध्ये आपण नामोपदेश घेतो जे द्यावं लागत होतं त्याच्या विरुद्ध आहे. म्हणजे इथं 1 रुपया लागत नाही. तुम्हाला जे भक्ती साधनासाठी जेही काही वस्तू लागतील ते आश्रमाच्या वतीने संत रामपालजी महाराज यांच्या वतीने ते तुम्हाला फ्रीमध्ये मोफत देण्यात येतील. धन्यवाद. नमस्कार. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर व्हॉट्सअप देखील करू